आजच्या सेशनमध्ये आपण फंक्शन्स ह्या टॉपिक मधले प्रोग्राम्स करून बघणार आहे. काल आपण फंक्शन ह्या टॉपिक बद्दल डिटेल्ड डिस्कशन केलेलं. तर फंक्शन टाईप जर करायचं असेल तर त्याचं रिटर्न टाईप, फंक्शनचं नेम, आर्ग्युमेंट्स आणि फंक्शन डेफिनेशन हे इम्प्लिमेंट कसं करायचं आणि त्याचे दोन टाईप्स आहेत, बिल्ट इन आणि युजर डिफाइन्ड फंक्शन. ह्याचं कम्प्लीट थिअरॉटिकल डिस्कशन आपण काल केलेलं आहे आणि आता आपल्याला फंक्शनचे बरेचसे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून बघायचे आहेत. तर हे एक फर्स्ट डेफिनेशन आहे. प्रोग्राम टू इनपुट एनी नंबर फ्रॉम युजर. राईट युअर लॉजिक using a function to calculate and show sum of all digits. So let's include header file IO stream, main function आणि नेमस्पेस असणार आहे std. आपण एक इनपुट घेणार आहोत नंबर ह्या इंटिजर टाईपचं आणि काउट हे एक आउटपुट शो करण्यासाठीचं फंक्शन आहे आणि आउटपुट शो करण्यासाठी ऑपरेटर ओव्हरलोड करावा लागतो, तो म्हणजे बिटवाईज लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. इथं आपण मेसेज टाईप करतोय एंटर एनी नंबर आणि नेक्स्ट लाईनला मी टाईप करेन नंबर. फंक्शन कॉल करायचं असेल तर दोन स्टेप्स आपल्याला कंप्लीट करावे लागतील, फंक्शनचं डेफिनेशन आणि मग फंक्शन कॉल. तर तो रूल मी असा एक्सप्लेन केलोय की कंपायलर लाईन बाय लाईन कंपाईल करतो. डेफिनेशन फर्स्ट कंपाईल व्हायला पाहिजे, मग फंक्शनला कॉल करता येतं. तर या फंक्शनचं जे डेफिनेशन असणार आहे ते परत आणि 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे, रिटर्न टाईप, फंक्शनचं नेम आणि आर्ग्युमेंट्स. सो मी आता तरी वॉइड लिहितोय आणि फंक्शनचं जे डेफिनेशन असणार आहे ते डिजिट ऍडिशन करायचं आहे. तर फंक्शनचं नाव तुम्हाला ठरवता येईल की काय डेफिनेशन लिहायचं आहे. फंक्शनचं नेम ठरवता येईल, कॅल्क्युलेट बाय डिजिट ऍडिशन असं फंक्शनचं नाव आहे. नंबर इनपुट जे आहे ते मेन फंक्शन मध्ये आहे आणि त्या डिजिटचं ऍडिशन करण्यासाठी पहिला आपल्याला एक नंबर फक्त ॲझ्युम करायचा आहे. सो लेट्स ॲझ्युम नंबर इज 7485. हा नंबर 4 डिजिटचा आहे. नेक्स्ट इनपुट युजर 5 डिजिट किंवा 3 डिजिट करू शकतो. आपल्याला कोणत्याही डिजिटचा नंबर असू दे, तर त्या सगळ्या डिजिट्सचं ऍडिशन हे करून आउटपुट शो करायचं आहे. तर त्या प्रत्येक डिजिटला सेपरेट करण्यासाठी एक टेक्निक आहे, ते म्हणजे डिवाइड अँड कॉन्कर. तुम्हाला त्या प्रत्येक नंबरला डिव्हिजन करायचं आहे आणि वेगळं करायचं आहे. तर ह्या नंबर मधनं मला 5 डिजिटला सेपरेट करायचं आहे. नंबर मॉड्युलस 10 हे जे इक्वेशन आहे हे त्या 5 ला डिजिटला सेपरेट करेल आणि तो जो नंबर आहे, मी जर डिव्हिजन बाय 10 करून ओव्हरराईट करत असेल तर तो नंबर आता 748 होईल. 748.5 असं फ्लोट नंबर किंवा फ्लोट आन्सर नाही येणार. इंटिजरला ज्या वेळेला आपण एका इंटिजरनं डिव्हिजन करतो त्यावेळेला C++ आणि जावा प्रोग्रामिंग मध्ये डिव्हिजन हे कायम इंटिजरच येतं. ह्या दोन्ही मधला एक जरी नंबर हा फ्लोट असेल तरच आन्सर पॉइंट मध्ये येतं, म्हणजेच 748.5. पण आता दोन्हीही इंटिजर आहेत त्यामुळं जो कॅल्क्युलेशन किंवा डिव्हिजन नंतर आन्सर येणार ते 748 असं येणार आहे. आणि या 748 ला देखील तुम्ही ज्या वेळेला नंबर मॉड्युलस 10 कराल
तर त्यावेळेला 8 असं येणार आहे. 748 डिव्हिजन 10 जे रिमाइंडर असणार आहे ते 8 येणार आहे. ओके, सो ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला नंबर ऑफ डिजिट्स जे असतील तितक्या वेळेला रिपीट करायची आहे. तर लूप जो आहे तो आता तरी मी कंडिशन टाईप करत नाही आहे, पण पहिला एक लॉजिक एक्सप्लेन करतो. रिमाइंडर कॅल्क्युलेशन मी करतोय. तर नंबर मॉड्युलस 10 म्हणजे नंबर जो आहे 7485 त्याला आपण 10 न डिव्हिजन करणार आहोत आणि याचा आन्सर 5. ओके, जे रिमाइंडर आहे ते 5 येणार आहे. तुम्ही नोटबुकला देखील हे साइड बाय साइड कॅल्क्युलेट करून कन्फर्म देखील करू शकता. प्रत्येक स्टेप ही कॅल्क्युलेशनचीच आहे, त्यामुळे तुम्हाला जो काही वेळ लागतो कॅल्क्युलेशनला, ओके, तर तो नोटबुक वरती करूनच पुढची स्टेप तुम्हाला समजावून घ्यायची आहे. आता मी सम नावाचा एक व्हेरिएबल देखील अज्युम करतोय की मी डिक्लेअर केलेली आहे अशी, आणि त्या एक्झिस्टिंग सम मध्ये मी ह्या रिमाइंडर व्हेरिएबलला ऍडिशन करणार आहे. तर इनिशियली जे रिमाइंडर आणि सम व्हेरिएबल आहे त्यापैकी सम व्हेरिएबल मध्ये मी 0 असा अज्युम करतो. म्हणजेच काय होणार, फर्स्ट जे ऍडिशन आहे ते 0 प्लस 5 म्हणजेच 5 येणार आहे. आणि नंबर जो असणार आहे तर तो मी 10 न डिव्हिजन करतोय. ओके, सो ही जी स्टेप आहे यामध्ये 7485 अपॉन 10 या इक्वेशनचा आन्सर 748 इतकंच येणार आहे. तर 748 हा एक आता नवीन नंबर आपल्याला मिळालेला आहे. आणि हे जे 3 स्टेप्स आहेत हे परत रिपीट होणार आहेत. लूप तुम्ही टाईप केला आहात म्हणजेच जोपर्यंत हा लूप फॉल्स होणार नाही तोपर्यंत रिपीट होत राहणार आहे. आता तरी कंडिशन मी टाईप केलेली नाही आहे, पण ही कंडिशन आपण एकदा का ऍडिशन कंप्लीट झालं की मग ठरवूयात की काय असायला पाहिजे. तर आणखीन एकदा हा लूप स्टार्ट झाला, नंबर म्हणजेच 748 मॉड्युलस 10 म्हणजे आता 5 च्या ऐवजी 8 येणार आहे. तर ही देखील स्टेप तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा नोटबुक वरती. सम व्हेरिएबल जो आहे फर्स्ट टाइम 0 होता, पण तो आता 5 आहे. त्यामध्येच 8 ही व्हॅल्यू नवीन ऍड होणार, म्हणजेच 5 प्लस 8 13 असं नवीन सम व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर होणार. 748 ला डिव्हिजन 10 झाल्यानंतर 74 हा एक नवीन नंबर आपल्याला मिळणार आहे आणि 74 या नंबरचा देखील रिमाइंडर कॅल्क्युलेट परत एकदा होणार आहे. लूप तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत तुमचं कंडिशन हे फॉल्स होत नसतं. सो 74 चं जे मॉड्युलस 10 केल्यानंतर आन्सर आहे ते गेस करा, तर ते 4 असणार आहे. आता नेक्स्ट लाईन सम मध्ये 13 असं आहे आणि ह्या 13 मध्ये 4 ही एक नवीन व्हॅल्यू ऍड होणार आहे, म्हणजेच 17. 74 ला डिव्हिजन 10 झाल्यानंतर 7 हे एक नवीन इंटिजर आपल्याला मिळेल आणि 7 चं देखील रिमाइंडर कॅल्क्युलेट होईल. तर 7 ला 10 न डिव्हिजन करता येत नाही, रिमाइंडर हे ऑफकोर्स 7च असणार. तर ही प्रत्येक स्टेप तुम्हाला मॅन्युअली नोटबुक वरती कॅल्क्युलेट करून बघायची आहे. आता नेक्स्ट लाईन म्हणजेच 17 प्लस 7 इथे 24 असं स्टोअर होईल आणि जो नंबर आहे 7 त्याला देखील 10 न डिव्हिजन झाल्यानंतर 0 येईल आन्सर. आणि आपल्याला आता 0 ह्या सम व्हेरिएबल मध्ये ऍड करून ऍडिशन तरी चेंज होणारच नाहीये. एनिवेज डिजिट जे 4 होते ते देखील आपल्याला मिळालेत. फर्स्ट इटरेशन मध्ये 5, सेकंड 8, थर्ड मध्ये 4 आणि फायनली फोर्थ डिजिट म्हणजे 7. ऍडिशन देखील कंप्लीट झालेलं आहे. तर मी हे जे लूप असणार आहे त्याचं कंडिशन नंबर नॉट इक्वल टू 0 असं ठेवत असेल तर 4 टाइम्स हा लूप एक्झिक्यूट होईल आणि आता 0 झाल्यामुळे हा स्टॉप होईल. 0 नॉट इक्वल टू 0 हा स्टॉप होईल. पण हे जे लॉजिक आहे हे
मेन फंक्शन मध्ये आपण टाईप केलेलो आहोत. तर हे मेन फंक्शन मध्ये न लिहिता मी हे सगळं लॉजिक ह्या एका सेपरेट फंक्शन मध्ये टाईप करणार आहे. त्याचं रिझन मी काल एक्सप्लेन असं केलं होतं की मेन फंक्शन तुम्ही जे टाईप करता त्यामध्ये डिक्लेरेशनची एक स्टेप असते, त्यानंतर कॅल्क्युलेशनची एक स्टेप असते आणि तिसरं आउटपुट म्हणजे प्रेझेंटेशनची एक स्टेप असते. आणि मेन फंक्शन मध्ये आपण एक चेंज देखील कालच्या कोडमध्ये असा केला होता. डिक्लेरेशन फक्त मेन फंक्शन मध्ये, ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन एका सेपरेट फंक्शन मध्ये. तर या फंक्शन मध्ये देखील तुम्हाला मी असं सांगितलं की कोणतंही इनपुट आणि आउटपुट असं ह्या एका सेपरेट आपण डेफिनेशन जे काय फंक्शन मध्ये टाईप करत आहोत इथं लिहायचं नाहीये. हे फंक्शन एक सेपरेट फक्त लॉजिक एक्झिक्यूट करण्यासाठी आपण टाईप केलेलं आहे. आणि फायनली ह्या फंक्शनचं जे रिझल्ट आहे ते तुम्हाला या लॉजिक नंतर तुमच्या इन्स्ट्रक्शनच्या शेवटी रिटर्न करायचं आहे. तर सम हे व्हेरिएबल इंटिजर ह्या डेटा टाईप मध्ये आहे, त्यामुळं या फंक्शनचं रिटर्न टाईप void असं ठेवता येणार नाही. void हे रिटर्न टाईप तेव्हा यूज करतात ज्यावेळी फंक्शन मधून कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करायची नसते. सम हे इंटिजर असल्यामुळे इंटिजर असं ह्या फंक्शनचं रिटर्न टाईप असणार आणि जे व्हॅल्यू रिटर्न होईल ते आपल्याला एका आन्सर व्हेरिएबल मध्ये स्टोअर देखील करायला लागेल. तर कॅल्क्युलेट बाय डिजिट ऍडिशन हे जे फंक्शन आहे हे मी कॉल करेन. आणखीन एक नोटीस केलात, कोड जर नोटीस केला तर लक्षात येईल की हा जो व्हेरिएबल आहे नंबर तो मेन फंक्शन मध्ये डिक्लेअर केलेला आहे आणि तो लोकल व्हेरिएबल आहे. त्यामुळं कॅल्क्युलेट डिजिट ऍडिशन, कॅल्क्युलेट बाय डिजिट ऍडिशन या फंक्शन मध्ये या व्हेरिएबलचा कोणताही संदर्भ नाही आहे. या व्हेरिएबलचा कोणताही ऍक्सेस या फंक्शन कडे नाही आहे. तो व्हेरिएबल तुम्ही ऍज अ पॅरामीटर फंक्शन कॉल करत असताना शेअर करा, आर्ग्युमेंट डिक्लेअर करा. तर आर्ग्युमेंटचं नेम हे एक्स देखील ठेवता येऊ शकतं, पण सेम नेम जरी ठेवलात तरी कोणतंही कन्फ्युजन इथं नाही आहे. त्याचं रिझन म्हणजे हा व्हेरिएबल मेन फंक्शन मध्ये डिक्लेअर केलेला आहे. हा व्हेरिएबल कॅल्क्युलेट बाय डिजिट ऍडिशन या फंक्शन मध्ये डिक्लेअर केलेला आहे. दोन्हीही व्हेरिएबल हे वेगवेगळे आहेत, त्यांचा स्कोप हा वेगवेगळा आहे, नाव फक्त सेम आहे. सो नाव सेम ठेवल्यामुळं एक आपलं अंडरस्टँडिंग क्लिअर हे राहील की बाय मिनिंग हा जो नंबर आहे आणि हा जो नंबर आहे ते सेम आहेत. ओके. सो हे लॉजिक एक्झिक्यूट झाल्यानंतर आन्सर जे असणार आहे ते आता आउटपुटला शो करून चेक करा, व्हेरीफाय करा की ते 24 येतं का. जर नंबर 7485 असेल तर आपण इथं टाईप करूयात ऍडिशन ऑफ ऑल डिजिट्स इज इक्वल टू, इथं टाईप करूयात आन्सर. हा कोड मी सेव्ह करत असताना केअरफुली .cpp ह्या एक्सटेन्शननं एंड करेन. तर हा प्रोग्राम आहे, प्रोग्राम 4.cpp. कंपायलेशन सक्सेसफुल झालेलं आहे, याचा अर्थ सिंटॅक्स एरर कुठेही नाही आहेत. आता आपण एक सोपा नंबर टाईप करून बघूयात 1234 आणि त्याचं ऍडिशन आता चेक करा. 1 + 2 3 येतं, 3 + 3 6 आणि 6 + 4 10 येतं. तर हे एक ऍक्युरेट रिझल्ट आलेला आहे. आणखीन एक नंबर आपण ट्राय करूयात, तो म्हणजे 1 2 3 4 5 ऍडिशन आहे 15. तर असं आपल्याला सिम्पली ऍडिशन कॅल्क्युलेशन करून बघता आलेलं आहे डिजिट्सचं. तर तुम्ही प्रत्येक फंक्शन हे रूल्स प्रॉपरली फॉलो करून आणि मी जे काही हॅबिट्स सांगितलेत ते फॉलो करून जर टाईप करत असाल तर एरर हे कमी येतील. आणि जरी येत असतील तरी देखील तुम्हाला सुरुवातीचे काही एरर्स हे नोट करायचे आहेत, त्याचं मिनिंग समजावून घ्यायचं आहे आणि
त्या एररला सॉल्व्ह करण्यासाठी जे स्टेप्स आहेत तिथं तुमचा वेळ देखील खर्च करायचा आहे. AI टूल्सचा यूज करून किंवा रेडी टू यूज अशा कोणत्याही टूल्सचा यूज करून प्रोग्रामिंग हे कोणतंही लॉंग टर्म साठी शिकता येत नाही. थोड्या वेळासाठी तो एरर तर निघून जाईल, पण तुम्ही डिपेंडंट राहाल. एरर येत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही त्या एडिटरमध्येच प्रयत्न करा. फार तर फार तुम्ही माझ्याशी देखील डिस्कशन करू शकताय. पण कोणत्याही अशा टूल्सचा यूज करून फक्त आउटपुट ओरिएंटेड कोणतंही टॉपिक हे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन प्रत्येक एरर समजावून घेऊन कन्सेप्ट अंडरस्टँडिंग तुमचं जे आहे ते मॅच करून मग तो प्रोग्राम तुम्ही रन करून बघायला पाहिजे. आपण आणखीन एक कोड रन करून बघतोय. तर हा कोड आहे, राईट अ प्रोग्राम टू इनपुट लोन अमाउंट, इंटरेस्ट रेट, total tenure in years, define function to calculate and show total interest amount to be paid. तर क्विकली आपण एक लेआउट टाइप करून घेऊयात. आणि मेन फंक्शन मध्ये मला इनपुट लोन अमाउंट, इंटरेस्ट रेट आणि टेन्युअर ह्या तीन गोष्टी लागतील, जे की इंटिजर मध्ये मी लोन अमाउंट कन्सिडर करेन, लोन अंडरस्कोर अमाउंट. रेट ऑफ इंटरेस्ट मी फ्लोट मध्ये कन्सिडर करेन आणि टेन्युअर जे असणार आहे ते देखील मी इंटिजर मध्ये कन्सिडर करेन. आता हे इनपुट मला युजर कडून घ्यायचं आहे, तर मेसेज आपण इथं कन्सिडर करूयात एंटर लोन अमाउंट इन INR, सी इन लोन अमाउंट, तसंच एंटर रेट ऑफ इंटरेस्ट, सी इन रेट ऑफ इंटरेस्ट, सी आउट एंटर टेन्युअर इन इयर आणि सी इन इथं असणार आहे इयर. तर लोन 5 लाख रुपये असेल, रेट ऑफ इंटरेस्ट 10% असेल आणि टेन्युअर जर 3 इयर्स असेल, तर तुम्हाला नोटबुक वरती कॅल्क्युलेट करून सांगायचं आहे की या पर्सनला इंटरेस्ट रेट टोटल किती रुपये पे करायला लागेल. लोन अमाउंट 5 लाख आहे, इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे आणि हे लोन 3 वर्षांसाठी आहे. तर या पर्सनला टोटल इंटरेस्ट जे असणार आहे ते किती रुपये पे करायला लागणार आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगायचं आहे. तर याचं जे आन्सर आहे ते टोटल एका वर्षासाठी 50,000 म्हणजेच 3 वर्षांसाठी 1,50,000 रुपये एवढा असणार आहे. तर हे कॅल्क्युलेशन मी आधी केलं, याचं कारण प्रोग्रामचा आउटपुट करेक्ट आहे की नाही हे देखील आपल्याला कन्फर्म करायचं आहे, व्हॅलिडेट करायचं आहे. आणि एक व्हेरिएबल मी डिक्लेअर करतोय इंटरेस्ट अमाऊंट ह्या नावानं. सो इंटरेस्ट अमाऊंट इज इक्वल टू लोन अमाऊंट मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ इंटरेस्ट मल्टिप्लाइड बाय इयर आणि या इक्वेशनला मी 100 न डिव्हिजन करेन आणि एंड करताना मी डॉट झिरो असं देखील या इक्वेशन मध्ये टाईप करतोय. म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन होईल ते डेसिमल नंबर मध्ये होईल. एफ हे लेटर तुम्ही शेवटी टाईप केलात तर तो नंबर फ्लोट कन्सिडर होतो. टाईप नाही केलात तर तो बाय डिफॉल्ट डबल डेटा टाईप कन्सिडर होतो. तर हे आपण फ्लोट कन्सिडर होण्यासाठी एफ असं एंड करतो त्याला. आता हे जे इंटरेस्ट अमाऊंट कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे हे
ऍक्च्युअल लॉजिक आहे, जे की मेन फंक्शन मध्ये न लिहिता एक फंक्शन आहे. सो त्या फंक्शनचं नाव कॅल्क्युलेट बाय टोटल इंटरेस्ट आणि हे फंक्शनचं डेफिनेशन आहे. सो या फंक्शनचं जे आन्सर असायला पाहिजे, रिटर्न आन्सर, तर ते इंटरेस्ट अमाऊंट हे असायला पाहिजे. आणि या फंक्शनचं जे रिटर्न टाईप असणार आहे, तर ते कंपल्सरी फ्लोट असायला पाहिजे. या प्रोग्राममध्ये देखील व्हेरिएबल जे आहेत ते लोकल आहेत, मेन फंक्शनच्या आत डिक्लेअर केलेले आहेत, जे की कॅल्क्युलेट बाय इंटरेस्ट फंक्शनला ऍक्सेसिबल नाही आहेत. फंक्शनला कॉल करायचा आहे. मी एक फ्लोट आन्सर असं व्हेरिएबल कन्सिडर करेन आणि कॅल्क्युलेट बाय या फंक्शनचं नाव आहे टोटल इंटरेस्ट. या फंक्शनमध्ये 3 पॅरामीटर्स असतील, लोन अमाऊंट, रेट ऑफ इंटरेस्ट आणि थर्ड आहे ते इयर. सिक्वेन्सनं ह्या तिन्ही पॅरामीटर्सना जो टाईप आहे तोच तुम्हाला घ्यायचा आहे. तर लोन अमाऊंट हे इंटिजर आहे, रेट ऑफ इंटरेस्ट हे फ्लोट आहे आणि टेन्युअर हे इंटिजर आहे. सो मी सेम नेम फॉलो करत आहे, तर स्कोप वेगळा आहे आणि त्यामुळे हे 3 व्हेरिएबल, मेन फंक्शन मधले 3 व्हेरिएबल हे दोन्हीही वेगवेगळ्या स्कोपमध्ये आहेत. त्यांचं डिक्लेरेशन त्यामुळे दोन्हीही वेगवेगळे आहेत. कॅल्क्युलेशन झाल्यानंतर फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करेल, आन्सर मध्ये स्टोअर होणार आहे आणि फायनली आउटपुट जे असणार आहे ते आपण शो करतोय, टोटल इंटरेस्ट अमाऊंट इज INR आन्सर. तर या कोडला सेव्ह करूयात, प्रोग्राम 5.cpp. एक एरर असा आहे की इथं व्हेरिएबलचा नेम जर बघितलात तर टेन्युअर असं आर्ग्युमेंट मध्ये आहे आणि कॅल्क्युलेशन मध्ये मात्र मी इयर ह्या नावानं यूज करतोय. तर इंटरेस्ट अमाऊंट वॉज नॉट डिक्लेअर्ड इन दिस स्कोप, हा देखील एरर आहे. इयर वॉज नॉट डिक्लेअर्ड इन दिस स्कोप, हा देखील इयर आहे. तर याला सोल्युशन आहे की मेन फंक्शन मध्ये मी टेन्युअर ह्या नावानं फॉलो केलेला आहे आणि तेच व्हेरिएबल मला पॅरामीटर म्हणून शेअर करायला लागेल आणि हे जे व्हेरिएबल आहे हे कॅल्क्युलेशन मध्ये देखील सेम नेम न फॉलो करायला लागेल. इंटरेस्ट अमाऊंट हे स्पेलिंग आणि हे स्पेलिंग सेम कुठेतरी नाही आहे ह्या तिन्हीच्या डिक्लेरेशन्स मध्ये, त्यामुळे हा एरर आहे. तर आपण सेम स्पेलिंग टाईप करूयात. रिटर्न करत असताना स्पेलिंग चुकीचं असल्यामुळं एरर येत होता. इथं देखील व्हेरिएबलचं नेम इयर असं न यूज करता टेन्युअर असं यूज करायला पाहिजे, कारण डिक्लेरेशन आपण टेन्युअर ह्या नावानं केलेलं आहे. आता आपण आउटपुट चेक करूयात. सो 5 लाख, 10%, 3 इयर्स. तर हे आन्सर आहे 1,50,000. प्रोग्रामचं जे आउटपुट आहे किंवा एक कॅल्क्युलेशन आहे हे तुम्हाला बरंचसं माहिती आहे. सी प्लस प्लस मध्ये अप्रोच काय असायला पाहिजे, फंक्शन्स कसे लिहिले गेले पाहिजेत, रूल्स काय फॉलो झाले पाहिजेत, तर हे सगळं आपल्याला काही इनिशियल बेसिक प्रोग्राम्स मध्ये कव्हर करायचं आहे. एकदा तुम्ही सिंटॅक्स मध्ये, अप्रोच मध्ये, सी प्लस प्लसच्या फीचर्स मध्ये रेडी झालात की मग अल्गोरिदम देखील सर्चिंगचे असतील, सॉर्टिंगचे असतील किंवा डेटा स्ट्रक्चर्स मध्ये इम्पॉर्टंट मोस्ट कॉमन लायब्ररीज आहेत, अल्गोरिदम्स आहेत, स्टॅक, क्यू, लिस्ट आणि ट्री, हे देखील खूप इझिली तुम्हाला इम्प्लिमेंट करता येणार आहे. आता हे जे 2 प्रोग्राम्स मी डिस्कस केलेत हे देखील फंक्शन कसं लिहायचं असतं या टॉपिक वरतीच आपण डिस्कस केलेला आहे. तर तुम्हाला एक असाइनमेंट सॉल्व्ह करायची आहे.
मी काही क्वेश्चन्स तुमच्याशी शेअर करतोय आणि हे क्वेश्चन्स युजिंग फंक्शन तुम्हाला प्रॉपर नेमिंग कन्व्हेन्शन्स आणि एक ओव्हरऑल पूर्ण प्रोग्रामचा प्रोटोटाइप मी जे काही सिंटॅक्स फॉलो करून लिहिले तसंच प्रयत्न करायचा आहे लिहिण्याचा. हा फर्स्ट कोड आहे. राईट अ प्रोग्राम टू इनपुट टू नंबर्स, डिफाइन functions to perform to calculate addition, subtraction, multiplication, division and remainder. तर हे टोटल 5 फंक्शन्स लिहायचे आहेत. प्रत्येक फंक्शन हे एक रिस्पेक्टिव्ह कॅल्क्युलेशन करेल आणि मेन फंक्शन आन्सर शो करेल. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट अ प्रोग्राम टू इनपुट टू नंबर्स फ्रॉम युजर, डिफाइन फंक्शन टू कंपेअर and show output which number is max. सिंपल आहे कोड. ए आणि बी दोन व्हेरिएबल असतील आणि त्यांचे जे नंबर्स आहेत ते 10 आणि 30 असं असतील तर एक फंक्शन टाईप करा जो दोन्हीमध्ये कम्पेअर करून रिटर्न करेल ए मॅक्स आहे का बी मॅक्स आहे आणि आउटपुटला तुम्हाला जो मॅक्स नंबर आहे तो शो करून दाखवायचा आहे. प्रोग्राम टू इनपुट अ स्ट्रिंग, डिफाइन फंक्शन टू काउंट अँड प्रिंट टोटल वोवेल्स. तर आणखीन एक फंक्शन टाईप करा. स्ट्रिंग मध्ये असणारे वोवेल्स कॅपिटल असतील किंवा स्मॉल असतील तर ते काउंट व्हायला पाहिजेत आणि फंक्शन मधून ते रिटर्न देखील व्हायला पाहिजेत. क्वेश्चन 4 आहे, प्रोग्राम टू इनपुट एनी नंबर फ्रॉम युजर, राईट युअर लॉजिक using function to print its reverse. तर तुम्हाला रिव्हर्स प्रिंट करून दाखवायचं आहे. फंक्शन कोणत्याही नंबरचं रिव्हर्स कॅल्क्युलेट करेल आणि रिटर्न करेल. 123 चा रिव्हर्स हा 321 आला पाहिजे. 12345 या नंबरचा रिव्हर्स 54321 असं आला पाहिजे. क्वेश्चन 5 आहे, राईट अ प्रोग्राम टू इनपुट डिस्टन्स इन किलोमीटर फ्रॉम युजर, write following functions to convert distance. सो इथं सब क्वेश्चन्स आहेत. पहिलं फंक्शन सांगितलंय 2 मीटर ह्या नावानं फंक्शन आहे. कन्वर्ट डिस्टन्स अँड रिटर्न इन टाईप मीटर. आणि असेच आणखीन 4 फंक्शन्स आहेत. सेकंड आहे ते म्हणजे 2 सेंटीमीटर, थर्ड आहे ते इंचेस आणि फोर्थ आहे ते फीट. तर एक नेमिंग कन्व्हेन्शन मध्ये हा एक पॉइंट नोट्स मध्ये तुम्हाला ऍड करायला लागेल. जर क्वेश्चन मध्ये कन्व्हर्जनचं क्वेश्चन असेल, कन्व्हर्जन बद्दल विचारलं असेल तर त्या फंक्शनचं जे काय नेमिंग कन्व्हेन्शन आहे ते स्टार्ट होतं ह्या लेटर 2 ह्या लेटर पासून स्टार्ट होतं. सो सेकंड जे असणार आहे ते सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट होईल.
थर्ड असणार आहे ते इंचेस मध्ये कन्वर्ट होईल. फोर्थ असणार आहे ते फीट या टाइप मध्ये कन्वर्ट होईल. तर हे 5 क्वेश्चन्स तुम्हाला टाइप करायचे आहेत. त्याचा आउटपुट करेक्ट असेल तर त्या प्रोग्रामचं जे काही सोर्स कोड आहे ते मला स्क्रीनशॉट म्हणून शेअर करायचं आहे. हे प्रोग्राम देखील तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. त्या व्यतिरिक्त हे जे 2 प्रोग्राम्स मी तुमच्याशी डिस्कस केलेत हे देखील तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. हे प्रोग्राम्स देखील तुम्ही टाइप करून रन करून बघायचे आहेत. असे टोटल 7 प्रोग्राम्स आजच्या डे मध्ये आपण डिस्कस केलेत. याचं तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा आणि आपण नेक्स्ट टॉपिक फंक्शन आर्ग्युमेंट हा नेक्स्ट डे उद्या आपण डिस्कस करणार आहोत. 2 टाईपचे आर्ग्युमेंट्स असतात तर त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. व्हॅल्यू आर्ग्युमेंट वर्सेस रेफरन्स आर्ग्युमेंट्स. आज आपण थांबतो इथं.